नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MBA आणि MST CET PCB ग्रुप आणि PCM गटाची परीक्षा देणाऱ्या, विशेषतः सेकंड अटेम्प्टची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज यासाठी आहे की आपण सर्वप्रथम यामध्ये पाहूया की MST CET 2026 PCM आणि PCB गट सेकंड अटेम्प्टसाठी एक 17 मार्च 2026 एक नोटिफिकेशन आहे सीईटी सेलचं. आणि त्यात त्याने म्हटलेलं आहे की सेकंड अटेम्प्ट जो असणार आहे तो 10 मे 2026 ते 16 मे 2026 या कालावधीमध्येच कंडक्ट केला जाणार आहे. कारण इथं त्याने म्हटलंय की टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट. पण मित्रांनो, आता या तारखांमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी जो सेकंड अटेम्प्ट पीसीबी आणि पीसीएम गटासाठी देणार आहे, या सर्वांच्यासाठी ही नोटीस खूप महत्वाची असणारी आहे. आता इथं त्यांनी आजच्या तारखेचा आहे पहा, म्हणजे 26 एप्रिल 2026 आहे, परंतु 27 तारखेला या वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे पहा की MST CET अँड MBA CET 2026 सेकंड अटेम्प्ट एक्झामिनेशन. आता यामध्ये MH म्हणजे महाराष्ट्र, MBA MMS CET 2026 ही कंडक्ट केली जाणारी आहे 9 मे 2026 ला, लक्षात घ्या. आणि MAH MST CET PCB ग्रुप आता पहिल्यांदा घेतलेला आहे सेकंड अटेम्प्ट 2026 साठी. याच्या तारखा ज्या आहेत ते 10 मे 2026 ते 11 मे 2026 या 2 दिवसामध्येच PCB ग्रुपची परीक्षा होणारी आहे सेकंड अटेम्प्टसाठी. आणि इथं MST CET PCM ग्रुप आहे तो आता नंतर घेतलाय. तो 2026 साठी काय म्हटलंय त्यांनी, 12 मे 2026 ते 21 मे 2026 इथं बदल झालेला आहे. कारण त्यांनी तारीख दिली होती की 10 मे ते 16 मेच्या दरम्यान असेल, परंतु या तारखांमध्ये आता बदल झालेला आहे. आणि दीज आर द फायनल डेट्स डिक्लेअर्ड बाय सीईटी सेल एक्सक्लुडिंग 16th अँड 17th मे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 16 मे आणि 17 मेला मात्र पीसीएम गटाची परीक्षा होणार नाही. आणि हा जो कालावधी दिलाय तो 12 मे 2026 ते 21 मे 2026. त्यामुळे तारखा या पुढे गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा जो बदल या डेट्समध्ये झालेला असणार आहे, हा हा जो काही चेंज इथं आपल्याला पाहायला मिळतोय तो आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणारं आहे. आणि यासाठी त्याने म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईट जी असणारी आहे ती सतत पाहणं आवश्यक असणारं आहे. कारण त्यामध्येच सगळ्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तिथंच लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड पाहायला मिळेल किंवा ज्या काही एक्झाम रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत त्या सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर पाहायला मिळतील. त्यामुळं कॅन्डिडेट्स जे या परीक्षेला बसणारे आहेत सेकंड अटेम्प्टसाठी त्यांनी सतत वेबसाईट पहा, अपडेट्स त्यामध्ये काय आलेत का पहा, ॲडमिट कार्ड तुम्हाला दिसतंय का पहा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. त्यामुळं मित्रांनो, ह्या ज्या तारखा बदलल्या आहेत ह्या बदलल्या तारखा तुम्हाला माहीत असायला पाहिजेत, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. ही इन्फॉर्मेशन सर्व तुमच्या मित्रांच्यापर्यंत, मग ते MBAचा असेल किंवा MST CET PCB PCM गटाची परीक्षा देणार असेल, या सर्वांच्या पर्यंत माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ देखील जितका शेअर करता येतील तितका तो शेअर करा. कारण कालावधी तुम्हाला आता परीक्षेसाठी भरपूर मिळत आहे. मला वाटतंय आपण इथं थांबूया. धन्यवाद.